पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ति, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यांचा विवेक करून जन्म मरणाचा फेरा चुकविणे असा आहे। जोपर्यंत शरीरामध्ये विवेक नाही तोपर्यंत परमार्थामध्ये काही उपयोग नाही। ज्ञान मार्गामध्ये सगळ्यात पहिली जी पायरी आहे ती आहे विवेक। विवेकाशिवाय कुठेही ज्ञान मार्गाची सुरुवात होऊ शकत नाही। विवेकाच्या आधी जे काही साधनं आपण करतो ही सर्व साधनं धर्मशास्त्राची आहेत। धर्मशास्त्राच्या साधनांनाच ज्ञानशास्त्राची साधनं समजण्याची चूकही काही लोक करतात, किंवा काही महाराज आणि त्यांचे अनुयायी हे धर्मशास्त्राच्या अभ्यासालाच वेदांत शास्त्राचा अभ्यासही म्हणू लागलेले आहेत। काळाच्या ओघामध्ये धर्मशास्त्र आणि ज्ञानशास्त्र म्हणजे ब्रह्मज्ञान आणि धर्मज्ञान यातला जो फरक आहे हा लोप पावत चाललेला आहे, आणि तो एका ठराविक काळानंतर लोप पावतच असतो। समाजाची रचना पुन्हा वेदांताची शिकवण देणारी निर्माण करण्यासाठी एखाद्या अवतारी महापुरुषांचा अवतार होणं अपेक्षित असतं, परंतु काही प्रमाणात का होईना हा वेदांत विषय समाजामध्ये थोड्या प्रमाणात का होईना शिल्लक राहतोच, आणि आपण त्याच थोडक्या प्रमाणामध्ये असावं असं प्रत्येकाला वाटणं गरजेचं आहे। ज्ञानशास्त्र आणि धर्मशास्त्र यामध्ये फार मोठा फरक आहे, परंतु हा पचनी न पडल्यामुळे धर्मशास्त्रामध्ये रमणारे लोक ज्ञानशास्त्राचा अभ्यास करून आम्ही ज्ञानशास्त्राचे आहोत असं जगाला सांगून धर्मशास्त्राचे आचरण स्वतःही ठेवतात आणि दुसऱ्यांनाही करायला लावतात। धर्मशास्त्र हे काही वाईट शास्त्र नाही। धर्मशास्त्र हा वेदाचाच एक भाग आहे, परंतु जन्ममरणाचा फेरा चुकविणे हे जर एखाद्या साधकाला अपेक्षित असेल तर त्यासाठी मात्र धर्मशास्त्राचा उपयोग नाही। त्यासाठी ज्ञानकांड किंवा ज्ञानशास्त्र किंवा ब्रह्मशास्त्र, ब्रह्मविद्या, रहस्यविद्या ही आपल्याला अवलंबावीच लागते। या ज्ञानमार्गामध्ये सगळ्यात पहिली जी गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे विवेक। आणि विवेक हा सर्वश्रेष्ठ केव्हा ठरतो? जेव्हा आपण दृक्दृश्य विवेक करू तेव्हा। दृक्दृश्य विवेक जर आपण करणार नाही किंवा दृक्दृश्य या विषयाचा जर आपला अभ्यास होणार नाही तर आपल्याला या मार्गामध्ये गती होणं फारच कठीण आहे। मागील श्लोकामध्ये आपण क्रमांक 2 मध्ये नीलपीत स्थूल सूक्ष्म रस्व दीर्घादी भेदता नाना विधानी रूपाणी लोचनम एकदा असा अभ्यास पाहिलेला आहे। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की श्री आद्य शंकराचार्यांनी पहिल्या श्लोकामध्ये सगळा सार सांगून ठेवला आणि दुसऱ्या श्लोकापासून पुन्हा त्या श्लोकामध्ये जे लपवलेलं गुह्यतम ज्ञान आहे ते उघड करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। क्रमाने एक एक श्लोकामध्ये एक क्रमांकाच्या श्लोकामध्ये आलेलाच अभ्यास विस्तारपूर्वक मांडण्यात आलेला आहे। दुसऱ्या श्लोकामध्ये आपण जो अभ्यास केला तो असा आहे की आपण
पहिल्या श्लोकामध्ये जो रूप हा विषय पाहिला होता, या रूप विषयाच्या मध्ये काय काय येतं, रूप हा जो विषय आहे या रूप विषयामध्ये काय काय येतं याचा अभ्यास क्रमांक 2 मध्ये आपण पाहत होतो. आणि त्याच्याच पुढे असलेला हा श्लोक त्याच्या पुढे असलेला जो अभ्यास आहे तो सांगतोय. म्हणजे मागील पहिल्या श्लोकामध्ये रूपम दृश्यम लोचनम दृक असा विचार केला, म्हणजे रूप हे दृश्य आहे आणि लोचन म्हणजे डोळा हा दृक आहे, असा अभ्यास आपण पहिल्या श्लोकाच्या सुरुवातीला केला होता. या एकाच डोळ्याने आपल्याला जे अनेक दृश्य दिसतात किंवा अनेक रूप दिसतात, या रूपामध्ये काय काय मोडतं किंवा या रूपामध्ये काय काय आपण घेतलं पाहिजे हे क्रमांक 2च्या श्लोकामध्ये आपण पाहिलेलं आहे. नील पीत म्हणजे रंग, स्थूल सूक्ष्म म्हणजे आकार, ह्रस्व दीर्घ म्हणजे त्याचं व्यापकता आणि कमी व्यापकता, अशा प्रकारे भेद पावलेले रूप. अशा प्रकारे म्हणजे एवढेच 3 प्रकार घ्यावेत असं नाही, तर रूप या विषयाला जे काही रंग आकारमान हे चिकटलेले आहेत किंवा रूप हा विषय ज्याच्यामुळे मर्यादित होतो, मग तो रंगाने मर्यादित हो, आकारमानाने मर्यादित हो किंवा व्यापकता किंवा कुठल्याही प्रकारे तो मर्यादित हो, अशा प्रकारचा जो विषय आहे हा रूप भेद पावल्यामुळेच त्याला आपण मर्यादित असं शब्द वापरत असतो. मर्यादित होणं म्हणजे भेद पावणे म्हणजेच मर्यादित होणे. एखादा रूप नावाचा विषय जेव्हा मर्यादित पावतो तेव्हा मर्यादित पावल्यामुळे, भेद पावल्यामुळे त्याच्यामध्ये अनेकत्व तयार होतं, त्याच्यामध्ये नानात्व तयार होतं. आणि हा नानात्व तयार झाल्यामुळे पुढे नाना हा शब्द वापरण्यात आलेला आहे. नानात्व जेव्हा असतं त्याच्यामध्ये विविधता असण्याची शक्यता असते, म्हणून विधानी हा शब्द वापरलेला आहे. नाना विधानी रूपाणी, तर नाना आणि विविध असलेले हे जे रूप आहेत या रूपाला पश्येत म्हणजे पाहतो, लोचन म्हणजे एक डोळा, एकदा म्हणजे एकच डोळा या सर्व रूपांना पाहणारा आहे. म्हणजे रूप जरी अनेक असले तरी पाहणारा डोळा एकच आहे. एकच म्हणजे 2 डोळ्यांनी मिळून एकच दृष्टी असते, म्हणून डोळा एकच. 2 डोळे दिसायला आहेत परंतु दृष्टी मात्र एकच आहे. म्हणजे या डोळ्यांनी जरी पाहिलं तरी तेच दिसतं, या डोळ्याने पाहिलं तरी दिसतं आणि दोघांनी पाहिलं तरी तेच दिसतं, म्हणून डोळा एकच. जरी 2 भागामध्ये तो विभागलेला असला तरी सुद्धा डोळा खरा पाहिला तरी एकच आहे. तर डोळ्याने जे दिसतं हे नाना आणि विविध असलेलं रूप आपण पाहतो आणि या रूपामध्ये अनेक प्रकारे भेद निर्माण झालेला आहे. जरी अनेक प्रकारे रूपामध्ये भेद झाला तरी सुद्धा डोळा मात्र एकच आहे. आणि या डोळ्याला पाहणारा कोण आहे, तर रूपम दृश्यम लोचनम दृक तत् दृश्यम दृक्तु मानसम, म्हणजे मन या डोळ्याला पाहतं असं आपण पहिल्या श्लोकामध्ये अभ्यासलेले असल्यामुळे त्याच्या पुढचा जो अभ्यास आहे म्हणजे रूप या दृश्याला पाहणारा एकच डोळा, या डोळ्याला पाहणारं जे मन आहे त्याचा विषय आजच्या या 3 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आहे. अंध्य मांध्य पटत्वेषु नेत्रधर्मेषु चैकदा संकल्प येन मनः श्रोत्र त्वग आदौ योज्यतामिदम. आता अंध म्हणजे डोळ्याने न दिसणे. आता अंधपणा हा दोष आहे. सरळ जर आपण या श्लोकाचा अर्थ पाहिला तर अंध हा शब्द पहिल्यांदा आहे. अंधत्व, पुढे मंदता, त्याच्यापुढे पटुता, त्याच्यापुढे नेत्रधर्मेषु चैकदा म्हणजे अंधत्व, मंदत्व इत्यादी अनेक जे काही दोष या डोळ्यामध्ये आहेत, हे दोष एका डोळ्यामध्येच आहे, एका दृष्टीमध्येच आहे. जसं आपण रूपामध्ये अनेक प्रकारचे भेद पाहिले होते, म्हणजे विविधता किंवा नानात्व पाहिलं होतं, त्याचप्रमाणे डोळ्यामध्ये काय काय नानात्व असतं याचा विचार श्लोकाच्या पहिल्या भागात, एकाच डोळ्यामध्ये अनेक भेद आहेत असा हा पहिला भाग आहे. आणि पुढच्या भागामध्ये थोडासा पुढे सखोल अभ्यास सांगितलेला आहे. पहिल्यांदा आपण याचा अर्धा जो श्लोक आहे म्हणजे पहिला भाग जो आहे तो अभ्यासणार आहोत. जगामध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यांचे जे डोळे आहेत हे डोळे काही समान नाहीत.
प्रत्येकाचे डोळे भिन्न भिन्न आहे, म्हणजे दिसायला पण डोळे भिन्न भिन्न आहेत. पहिल्यांदा जर विचार केला तर सगळ्यांचे डोळे तसेचे तसे नसतात. काहींचे डोळे काळे असतात, काहींचे डोळे घारे असतात, काहींचे डोळे राखट थोडेसे असतात, काहींचे तपकिरी असतात. प्रत्येकाचे डोळे भिन्न भिन्न आहेत. प्रत्येक डोळ्यांचा आकार भिन्न भिन्न आहे, म्हणजे आकार रंग डोळ्यामध्ये भिन्न भिन्न असतो. डोळा जरी एकच असला दृश्य पाहताना म्हणजे रूप पाहताना, तरी सुद्धा हा एक असलेला डोळा जर डोळ्याचा विचार करायला लागलो तर अनेक प्रकारचा दिसतो. डोळा अनेक प्रकारचा आहे. बरं, प्रत्येक डोळा हा काही समान दृष्टीने समान क्षमतेने रूप पाहत नाही. काहींना कमी दिसतं, काहींना एकदम दिसण्यामध्ये तीक्ष्णता असते, किंवा एखाद्याला एकदम स्पष्ट दिसतं, एखाद्याला लांबचं एकदम स्पष्ट दिसतं, एखाद्याला जवळचं एकदम स्पष्ट दिसतं. काहींना लांबचं आणि जवळचं दोन्ही स्पष्ट दिसतं, काहींना लांबचंही दिसत नाही जवळचंही दिसत नाही, मधलंच दिसतं. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला डोळे घेऊन फिरताना दिसतात. आणि म्हणून माणसाने काय केलंय, माणसाने त्याच्यावर उपचार म्हणून वेगवेगळ्या भिंगा वापरण्याची सुरुवात केली आणि त्याच्यावर उपचार सुरू केला. पण काही उपचार असे आहेत की डोळ्यावर करता येतात, पण सगळेच उपचार डोळ्यावर करता येणार नाही. म्हणजे अंधत्व एखाद्याला जर आलं तर विज्ञानाच्या साह्याने जर ते अंधत्व घालवता येत असेल तरच घालवता येत, तरच जाईल. परंतु एखादं अंधत्व असं असतं की विज्ञान त्याला काही करू शकत नाही, म्हणजे अंधत्व त्याला येणारच आहे. अंधत्व जे आहे हे कमी अधिक प्रमाणाचं आहे. अंधत्व म्हणजे पूर्ण अंध असं आपण म्हणू शकत. अंधत्व या शब्दामध्ये आपण पूर्णतः अंध झालेला व्यक्ती असं एक धरू शकतो. त्याच्यामध्ये जेव्हा पूर्णतः अंधत्व असतं ते जन्मजातच असतं किंवा काही कालांतराने काहीतरी कारणाने येतं. म्हणजे डोळ्याला मार लागला म्हणून अंधत्व आलं की ज्याच्यावर आता उपचारच नाही. म्हणजे डोळा अशा रीतीने आधू झाला की त्याच्यावर आता काही उपचारच नाही आणि त्या डोळ्याने दिसणारच नाही. म्हणजे तो डोळा निकामी झाला. आणि निकामी झालेल्या डोळ्यावर कुठलंही विज्ञान काम करत नाही किंवा विज्ञानाला ते शक्य होत नाही. विज्ञानाने जेवढी प्रगती केली त्यामध्ये कदाचित पुढे अजून प्रगती करून अजून काही निकामी डोळ्यांवर उपचार करताही येतील, परंतु कितपर्यंत जाता येईल हे सांगता येत नाही. असो, तर अंधत्व जो हा भाग आहे हा डोळ्यामध्ये असतो. डोळा हा अंध असतो. डोळा असतो पण दिसत नाही. काही काहींना डोळा आहे पण दिसत नाही, असे तुम्ही अनेक पाहिले असतील. म्हणजे आंधळ्या माणसाला जर तुम्ही पाहिलं तर आंधळ्या माणसाला दुसरा डोळा बसवण्याशिवाय पर्यायच नसतो, पण त्याला डोळा असतो. म्हणजे या खोबणीमध्ये डोळा असतो पण डोळ्याने दिसत नाही, हे अंधत्व आहे. मग आंधळ्या माणसांना डोळे नसतात असं नाही, त्यांना डोळे असतात पण डोळे असून नसतात. आंधळ्यांना डोळे असतात पण नसतात, हेच अंधत्व. आणि विज्ञानाने अजूनपर्यंत तरी काही त्या डोळ्यामध्ये उपचार करण्याची पद्धत शोधलेली नाही आणि कदाचित ती सापडणार नाही, कारण अंधत्व त्याशिवाय म्हणताच येणार नाही. अंधत्व जे आहे हे कुठल्याही उपचाराने घालवता येत नाही. काही कारणाने बिघाड झाला असेल तर तो दुरुस्त करता येतो. बिघाड दुरुस्त करणे म्हणजे अंधत्व घालविणे नव्हे. अंधत्व जर असेल तर ते कुठल्याच उपचाराने जाणार नाही, त्यालाच अंधत्व असं म्हणतात. म्हणजे डोळा स्थूल रूपाने दिसतो पण त्या डोळ्याने रूप दिसत नाही म्हणून त्याला अंधत्व म्हणायचं. अंधत्व म्हणजे डोळा आहे पण रूप दिसत नाही म्हणून आंधळा. आंधळा केव्हा होतो? रूप दिसलं नाही की समजायचं आंधळा. रूप दिसत नाही म्हणून आंधळे पण ठरतं. डोळा आहे किंवा नाही यापेक्षा महत्वाचं काय आहे, रूप दिसतं का नाही. जर रूप दिसेल तर तो आंधळा नाही, आणि जर रूप दिसेल तर आंधळा नसल्यामुळे रूप जेव्हा दिसत नाही तेव्हा त्याला आंधळा असं म्हणावं. बरोबर की नाही? त्याच्या विरुद्ध प्रक्रिया घडली की आंधळा. म्हणून ज्या ज्या व्यक्तीला रूप दिसत नाही त्याला आपण म्हणावं आंधळा. म्हणून अंध्य या शब्दाने आंधळा असा अर्थ तयार होतो. आणि आंधळा म्हणजे डोळा असून रूप न दिसणे म्हणजे आंधळा. नसलेल्या डोळ्यांना रूप दिसण्याचा प्रश्न येतो कुठे? डोळा आहे पण रूप दिसत नाही म्हणून आंधळा. तर हा आंधळेपण हे डोळ्यामध्ये असलेला एक भेद आहे. आता हा भेद का? कारण काही लोकांना दिसतं म्हणून. उदाहरणार्थ एका ठिकाणी दोन माणसं बसलेली आहेत, आपण म्हणतो या दोघांमध्ये भेद आहे. मग विचारलं का बरं, का भेद आहे? कारण की हा ब्राह्मण आहे आणि हा क्षत्रिय आहे. म्हणजे काय झाला? भेद. एकच व्यक्ती जर असेल तर प्रश्न येत नाही, पण दोन व्यक्ती आल्या की मात्र काय होतं? भेद दिसतो. भेद असेलच असं नाही. दोघंही ब्राह्मण असतील तर आपण म्हणतो यांच्यात भेद नाही. म्हणजे दोघांमध्ये समानता असेल तर भेद नाही, पण त्याच्यामध्ये विषमता आली की भेद असतो. तसं डोळ्यामध्ये आंधळेपणा हा एकच धर्म असता तर मग
भेदाचा प्रश्न नव्हता. पण डोळ्यामध्ये काहींना दिसतंय आणि काहींना दिसत नाहीये, म्हणून डोळ्यामध्ये अंधत्व हा काय आहे, भेद आहे. काहींना दिसणे काहींना न दिसणे याचा अर्थ त्या ठिकाणी आंधळेपण हा भेद घेतला पाहिजे. जसं रूप या विषयामध्ये भेद होता, रूप या दृश्यामध्ये भेद होता, तसं आता आपण जो डोळा अभ्यास करतो आहोत या डोळ्यामध्ये सुद्धा भेद का धरावा, कारण की आंधळेपण त्याच्या विरुद्ध असलेले दिसणे पण, तर आंधळा मनुष्य पण असतो आणि डोळस मनुष्य सुद्धा असतो. म्हणून डोळसपणा आणि आंधळेपणा हे दोन भेद आहेत. या ठिकाणी फक्त आंधळा शब्द वापरलाय, परंतु त्याचा विरुद्धार्थी शब्द तिथे गुप्तच आहे, म्हणजे तो घ्यायलाच काही हरकत नाही. तर डोळ्याने दिसणं आणि डोळ्याने न दिसणं म्हणजे आंधळेपण आणि डोळसपण, असे आपण दोन वेगवेगळे धर्म या डोळ्याचे पाहू शकतो, जेणेकरून डोळ्यामध्ये भेद आहे असं स्पष्ट होतं. दुसरा जो विषय आहे तो आहे मंदत्व. आता मंदत्व म्हणजे कमी दिसणे. डोळ्याने कमी दिसतं, मग कमी दिसण्याच्या विरुद्ध जास्त दिसतं. एक कमी दिसणे आणि त्याच्या मानाने जास्त दिसणे. जास्त म्हणजे आहे त्यापेक्षा जास्त तर काही दिसणार नाही. कमी दिसणे म्हणजे जेवढं आहे त्याच्यापेक्षा कमी दिसणे, आहे त्याच्यापेक्षा कमी दिसणे म्हणजे मंदत्व, आणि त्याच्या मानाने जास्त दिसणे म्हणजे जास्त दिसणे. त्याच्या मानाने जास्त दिसणे म्हणजे स्पष्ट दिसणे. आता स्पष्टत्व एखाद्या रूपामध्ये असतं, बरं प्रत्येकाला तो स्पष्टच दिसेल असं नाही, बरोबर का नाही. जसंच्या तसं दिसलं तर समजायचं की त्याला दिसतं. मला सांगा, माझ्या हातावर किती रेषा आहेत मोठ्या, माझ्या तळ हातावर मोठ्या किती रेषा आहेत, मी छोट्या विचारलेलंच नाही, मोठ्या माझ्या हातावर किती रेषा आहेत. काहींनी लगेच ऐकून 4 म्हणते. शेवटी दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत. शेवटच्या माणसाला माझ्या हातावरच्या मोठ्या रेषा दिसतच नाही. किती आहेत? किती आहेत? 5 दिसते काहींना. म्हणजे याच्यावरूनच लक्षात येतं काहींना कमी दिसतंय, काहींना जास्त दिसतंय. 5 ज्यांना दिसतंय त्यांना जास्त दिसतंय, 4 ज्यांना दिसतंय त्यांना कमी दिसतंय, काहींना काय दिसतंय हेच कळत नाहीये. रेषा आहेत का नाही हे पण शंका आहे काहींना. पण हातावर रेषा असतातच असं समजून काहीतरी आकडा सांगायला काही हरकत नाही, पण तसं काही जमणार नाही. तर माझ्या हातावरच्या रेषा जशा काहींना जास्त दिसतात काहींना कमी दिसतात, याच्यावरूनच मंदत्व, दृष्टीमध्ये असलेलं मंदत्व लक्षात येतं की सगळ्यांना समान दिसतच नाहीये. जरी डोळे समान असले तरी, दृष्टी जरी समान असली तरी दृष्टीमध्ये जो भेद आहे, दृष्टी या शब्दाने या ठिकाणी आपण डोळा घेतो आहोत, तर हा जो डोळा आहे, ही जी दृष्टी आहे, ही सगळ्यांची समान नाहीच. जरी ती समान असली तरी सगळ्यांना डोळा हा शब्द समानच आहे, म्हणजे दृष्टी हा शब्द समान आहे, परंतु डोळ्यामध्ये काय आहे, भेद आहे. जसं रूप हा शब्द समान आहे, परंतु रूप या शब्दामध्ये विविधत्व किंवा नानात्व, भेद आपण मागील वेळेस विचार केला. तसंच त्याच नियमाप्रमाणे डोळा हा शब्द एकच आहे, डोळा एकच, दृष्टी एकच, पण त्याच्यामध्ये मंदत्व हा भेद आहे. आणि मंदत्व असं म्हणत असताना एखाद्याला मंदपणा नसेल, त्याला जास्त दिसत असेल, म्हणजे त्याच्या कल्पनेप्रमाणे त्याच्या मानाने आपण जर विचार करायला लागलो तर त्याला याच्यापेक्षा जास्त दिसतं, स्पष्ट दिसतं. आता एखाद्याला सांगितलं क्षितिजावर किती झाडं आहेत मोज, तर सांगता येईल काय? प्रत्येकाला 10 माणसांना उभं केलं आणि त्याला सांगितलं क्षितिज समजा आपल्याला दिसतंय, मध्ये बिल्डिंग नाही, काही नाही, काही नाही, आणि क्षितिजावर काही झाडं आहेत, तर त्याला जरा म्हटलं की हे झाडं मोज लाईनमध्ये किती आहेत ते, तर त्याला प्रत्येकाला सांगता येईल असं नाही. काहींना कदाचित सांगता पण येईल की क्षितिजावर 1 झाड आहे, 2 झाड आहेत, 3 झाड आहेत, 10 झाड आहेत, त्याला मोजता तरी येतील. पण काहींना मोजता येणार नाही, म्हणजे ज्यांना मोजता येत नाही त्यांची दृष्टी मंद आहे. आता ही दृष्टी मंद आहे, परत कालानुरूप शरीरानुरूप दृष्टीतलं मंदत्व कमी अधिक होत असतं. लहानपणी जेवढी दृष्टी साफ असेल, स्वच्छ असेल, मंद नसेल, तीच म्हातारपणामध्ये हीच दृष्टी म्हणजे हाच डोळा काय होतो, मंद होऊन जातो. म्हणजे एकाच मनुष्यामध्ये कालानुरूप सुद्धा मंदत्व बदलतं. मंदत्व तसंच राहत नाही. लहानपणात मंदत्व नसतंच किंवा फार कमी असेल, तेच म्हातारपणामध्ये अधिक मंदत्व निर्माण होते, मंदत्व त्याच्यामध्ये असतं. म्हणजे म्हाताऱ्या माणसाला मंद दृष्टी असते, म्हाताऱ्या माणसाची दृष्टी काय होते, मंद होते. म्हणून मंदपणा, दृष्टीमधला जो मंदपणा आहे हा ह्या दृष्टीमधला भेद आहे. म्हणून या भेदाने सुद्धा दृष्टीचं वर्णन केलं जातं. आता तिसरा जो दोष सांगितलेला आहे किंवा भेद सांगितलेला आहे हा आहे पटत्व, पटुता. पटुता म्हणजे तुम्ही अभ्यास करून आले का नाही याचा, का नाही? अंधत्व, मंदत्व, पटुत्व. आता पटत्व हा शब्द थोडासा फसवा शब्द आहे किंवा आपल्याला एवढं त्याच्याबद्दल माहित नाही. हा संस्कृत शब्द आहे.
त्यामुळे पटत्वाचा नक्की अर्थ काय हा मोठा प्रश्नच झाला आहे. पण पटत्व म्हटल्यानंतर एक अर्थ त्याचा असा आहे की एखाद्या विषयाची जेव्हा स्पष्टता असते तेव्हा त्याला पटत्व म्हणतात. पटत्व म्हणजे एखाद्या विषयाचा स्पष्टपणा. मंदत्व हा शब्द जो आहे हा मंदत्व कमी अधिक असं दाखवतो म्हणजे दृष्टीमध्ये, आणि पटत्व म्हणजे खात्रीशीर दिसणं असं दाखवतो. पटत्व या शब्दाने दृष्टीमध्ये असलेली खात्रीशीरपणा दिसतो, आणि प्रत्येकाच्या दृष्टीला खात्रीशीरपणा असतोच असं नाही. म्हणजे आपली दृष्टी चांगली असते, आपण आंधळे नाही, आपण मंद दृष्टीचे पण नाही, पण एखादा पदार्थ पाहिल्यानंतर खात्रीने आपण तो तेच पाहिला होता का नाही शंका असते. म्हणजे एखादा म्हणतो की काल मी आपल्या गावातून एक मनुष्य जाताना पाहिला. आपण म्हणतो खरंच पाहिला का? तो म्हणतो हो खरंच पाहिला, मी माझ्या डोळ्याने पाहिला. मग त्याला जर आपण परत म्हटलं की पण नीट पाहिला का रे, तो जरा शंका आहे. म्हणजे इथे त्याची खात्री दिसत नाही. डोळ्यामध्ये एक खात्री असावी लागते. एकदा पाहिलेला मनुष्य विसरतच नाही, याला म्हणतात खात्री, पटत्व. पटत्व म्हणजे काय? एकदा मनुष्याने तो पदार्थ पाहिला की तो खात्रीशीरपणे सांगू शकला तर त्याला पटत्व असतं, आणि हे शक्यतो कमी लोकांकडे असतं. पटत्व सगळ्यांकडे असतं, फार कमी लोकांकडे पटत्व असतं. त्याच्यापेक्षा दुसरा एक दृष्टांत याच्याविषयी आपण विचार करू शकतो. आपल्या ओळखीचा मनुष्य आपल्याला काल भेटला, परत 5-6 दिवसाने तो मनुष्य पुन्हा भेटला, आणि त्याच्या आपल्या बोलण्यामध्ये असं आलं की त्या दिवशी मी कुठला शर्ट घातला होता रे, असं त्याने जर आपल्याला विचारलं तर आपण म्हणतो लाल रंगाचा होता. आपण काय म्हणतो? लाल रंगाचा होता. तो म्हणतो हे लाल रंगाचा मी शर्ट घातला, माझ्या लाल रंगाचा शर्टच नाही आहे. मग तो म्हणतो कुठला होता? मग तो काहीतरी वेगळा रंग सांगतो. म्हणजे आपल्याला ते लक्षात, आपण पाहिलेला असतो, आपल्याला लाल रंगही कळलेला असतो, सगळं माहीत असतं, पण खात्रीच राहिलेली नसते. कुठल्याही माणसामध्ये पटत्व हा जो डोळ्यामध्ये असलेला धर्म आहे हा समान नसतो. काही लोकांना आत्ता पाहिलं की दुसऱ्या क्षणाला ते पटत्व नाहीच होतं, म्हणजे त्याला दिसतच, कळतच नाही, लक्षात राहत नाही. ते काही लोकांना 8 दिवसांनी जरी विचारलं तसंच सांगतील. काही लोक महिन्याने सुद्धा तसं सांगतात. काही लोक वर्षाने जरी भेटला तरी तसं सांगतात. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा प्रवास करताना काहीकांची पटत्व एवढं भारी असतं, त्यांना 10 दिवसांनी 1 वर्षाने जरी त्या रोडने आणलं तरी ते सांगतात की इथे असं होतं पण आता नाहीये. आणि एखाद्याला 2 दिवसांनी जरी नेलं तरी त्याला लक्षात येत नाही रोड कुठे गेला. रोडमध्ये काहीच बदल नसतो, त्याचं पटत्व एवढं भारी असतं, रोडच सापडत नाही. बदल झाल्यानंतरची गोष्ट निराळी आहे, बदल नाही, तसंच्या तसं रोड आहे. रोड तसा आहे, त्याच्या बाजूच्या सगळ्या वस्तूच तशाच आहेत, त्याच्यामध्ये काय असा लक्षणीय बदल झालेला नाही, पण तरी सुद्धा त्याला तो रोडच कळत नाही, कुठून कुठे गेलो होतो. का बरं? आता त्याच्याकडे मंदत्व नाही आहे, त्याच्याकडे अंधत्व पण नाही आहे, पण त्याच्याकडे काय नाही आहे? पटत्व नाही आहे. त्याच्याकडे जर पटत्व असतं तर त्याला मात्र, आणि असतं काही लोकांकडे एवढं पटत्व असतं की त्याला तुम्ही 1 वर्षाने जरी नेला तरी तो रोड सांगेल. थोड्याफार बदलाला सुद्धा तो लगेच, थोड्याफार बदल्याने त्याला काही फरक पडत नाही. म्हणजे थोडेफार रोडमधले बदल झालेले असले तरी तो ओळखतो नाही हा रोड हाच आहे, इतके पट्टीचे असतात. तर पटत्व हा जो आहे हा एक धर्म या डोळ्यामध्ये असतो. पण हा फक्त एवढे 3च नाही, म्हणजे अंधत्व, मंदत्व, पटत्व इत्यादी. पटत्वेषु असं म्हटल्यामुळे काय झालंय? इत्यादी असं आलं, म्हणजे अनेक अशा प्रकारचे डोळ्यामध्ये काय असतील नसतील तेवढे. हे तर 3 फक्त प्रतिनिधी आहेत. हे 3 शब्द काय आहेत? फक्त डोळ्यामध्ये असलेल्या भेदाचे प्रतिनिधी आहेत. तर एकच डोळा, पण या डोळ्यामध्ये असे अनेक विविध भेद आहेत. अंधत्व, मंदत्व, पटत्व इत्यादी अनेक. नेत्र धर्मेषु, नेत्राचे काय आहेत? धर्म आहे. हे नेत्राचे सगळे धर्म आहेत. रूपाचे जसे धर्म होते तसे हे नेत्राचे धर्म आहे. नेत्र धर्मेषु, नेत्राचे हे धर्म आहेत. नेत्र धर्मेषु, नेत्र धर्मेषु, धर्मेषुच एकदा, म्हणजे एकाच डोळ्यामध्ये हे अनेक धर्म. एकच धर्मी, अनेक धर्म. डोळा एकच आहे, तो धर्मी आहे. ज्याला धर्म असतात त्याला धर्मी असं म्हणतात. ज्याला धर्म त्याला म्हणायचं धर्मी. म्हणून डोळा हा धर्मी आहे. या ठिकाणी डोळा हा धर्मी आहे, आणि डोळा या धर्मीवर अनेक धर्म आरोपित आहेत. जसं एकच रूप, पण त्या एका रूपावर अनेक धर्म आरोपित आहेत, जे आपण मागील वेळेस पाहिले. पण अनेक धर्मांमुळेच फसला.
धर्मामध्ये आलेल्या नानात्वामुळे किंवा धर्मीमध्ये आलेल्या नानात्वामुळे, विविधतेमुळे, म्हणजे निर्माण झालेल्या अनेक धर्मांमुळे फसवणूक होते. एक प्रकारे फसवणूक होते आणि एक प्रकारे व्यवहार चालतो. सगळ्यांना जर डिक्टो तसंच्या तसं दिसलं तर अडचणच येईल. सृष्टी चालण्यामध्ये जर अडचण येईल. सगळ्यांना समान दिसू नये, म्हणजे म्हाताऱ्यालाही तसंच दिसतंय आणि लहान मुलालाही तसंच दिसतंय, जमेल का? मग जमणार नाही. दोघांची दृष्टी समान असेल तर, सगळेच डोळस असतील तर. काहींनी आंधळे पण पाहिजेत, काही आंधळे असण्याची पण गरज आहे. काहींनी आंधळे असावं, काहींनी डोळस असावं, काहींनी मंद दृष्टीचे असावं, काहींनी अधिक दृष्टीचे असावं, काहींनी पटत्व दृष्टीचे असावं आणि काहींना पटत्व नसावं इत्यादी. सगळे विरुद्ध धर्म टोकाचे असावेत आणि मधले पण लोक असावेत, मध्ये पण असावेत. म्हणजे काहींनी पूर्ण आंधळे नसावे, अर्धवटच आंधळे असावे, असे पण असावेत. काहींचं पूर्ण मंदत्व नसावं, थोडंफार मंदत्व असावं. अशा प्रकारे हे जर राहिलं तर सृष्टी चालते आणि आपल्याला सृष्टी बंद करायची. जर सृष्टी बंद करायची असेल तर आपला विषय सुरू आहे. आपला विषय सृष्टी संपवण्याचा आहे. आपला विषय कसला आहे? सृष्टी संपवण्याचा आहे, म्हणजे खंडित करण्याचा आहे. म्हणून हा भेद नाहीसा करणं, जेव्हा भेद नाहीसा होतो तेव्हा सृष्टी नाहीशी होते. भेद जेव्हा शिल्लक राहतो तेव्हा सृष्टी असते. भेद नाहीसा करणं हे आपलं काम आहे. एकच असलेला डोळा, एकच नेत्र, या एकाच नेत्रामध्ये अनेक धर्म, नेत्र धर्मेशूच एकदा, एकाच डोळ्यामध्ये अनेक धर्म, असा हा पहिला भाग आहे, पूर्व भाग. संकल्प येन मनः श्रोत्र त्वग आदौ योजतामिदम. आता संकल्प, मन जे आहे, मन, या मनाचा धर्म काय आहे? संकल्प. मग जेव्हा संकल्प असं म्हटलं तेव्हा विकल्प हा सुद्धा शब्द तिथे गुप्त आहे. जसं मी मागे तुम्हाला म्हटलं, अंधे म्हणलं की त्याच्या विरुद्ध घ्यायचंच आपण, तसं इथे संकल्प हा शब्द आला की त्याच्या मागे दुसरा शब्द घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे विकल्प. संकल्प विकल्प ये म्हणजे हे. संकल्प येन मनः, मनाचा संकल्प आणि विकल्प हा धर्म आहे. मन आणि नेत्र यांच्यामध्ये नातं काय आहे? तर मन हा जो धर्मी आहे, हा मन हा धर्मी या ठिकाणी दृक आहे आणि नेत्र हा दृश्य आहे. नेत्रामध्ये, नेत्र या धर्मीमध्ये अनेक धर्म आहेत आणि ते अनेक धर्म वर आपण विचार केलेले आहेत. आता मन या धर्मीमध्ये अनेक धर्म आहेत का? हो, संकल्प आणि विकल्प. जरा धर्म थोडेफार त्याच्यापेक्षा कमी आहेत. मनामध्ये संकल्प विकल्प असतात. मग मनामध्ये फक्त दोनच असतात का? संकल्पाची मोठी यादी असू शकते. म्हणजे संकल्प काय एकच थोडी असतो, संकल्प अनेक असतात. भेद किती आहेत संकल्पामध्ये? संकल्प जर विचार केला तर 10 लोकांचे संकल्प गोळा केले तर किती झाले? 10 प्रकार झाले, 10 भेद तयार झाले. 1000 लोकांचे संकल्प 1000 प्रकारचे असतात आणि 1000 लोकांचे विकल्प 1000 प्रकारचे असतात. म्हणून संकल्प विकल्प हे जे मनाचे धर्म आहेत, हे मनाचे धर्म करोडो लोकांचे करोडो आहेत. जितके जीव तेवढे संकल्प आणि जितके जीव तेवढेच विकल्प. संकल्प सगळ्यांचा जुळत नाही. तुमचा संकल्प माझा संकल्प जुळेलच असं नाही. जुळला तरी किती क्षण जुळेल हे सांगता येत नाही. तुमचा विकल्प माझा विकल्प जुळेल असं सांगता येत नाही, म्हणजे माझ्या मनाचा आणि तुमच्या मनाचा. तर संकल्प आणि विकल्प हे मनाचे 2 धर्म आहेत. या धर्मामध्ये गुप्त असंख्य धर्म आहेत. तर मन हे एकच, पण संकल्प आणि विकल्प रूप असलेले अनेक धर्म या मनाचे आहेत. मन, नेत्र, रूप. रूपामध्ये सुद्धा अनेक धर्म, नेत्रामध्ये सुद्धा अनेक धर्म, मनामध्ये सुद्धा अनेक धर्म. मनाने नेत्र दिसतं, नेत्राने रूप दिसतं. रूपाने पुढे दिसण्याचा प्रश्न येत नाही. रूप हा दृश्याचा शेवट आहे. दृश्यामध्ये शेवट आहे रूप. दृश्यामध्ये शेवट आहे रूप. जेव्हा दृश्य या शेवटच्या रूपावर आपण पोहोचतो तेव्हा, किंवा रूप या शेवटच्या दृश्यावर आपण आलो तेव्हा डोळा म्हणजे नेत्र हा दृक आहे. जेव्हा आपण रूप नावाचं दृश्य सोडतो विवेकाने, जेव्हा आपण रूप नावाचं दृश्य विवेकाने सोडू तेव्हा आपण येतो नेत्र या दृकवर, जो आता दृक राहत नाही तो दृश्य होतो. विवेक केला तर, कारण इथे दृक दृश्य विवेक शब्द महत्वाचा आहे. विवेक केला तर रूप नावाचं
दृश्य आपलं सोडतो. आपण काय करतो? सोडतो. आणि ते जर सुटलं तर आपण नेत्र या दृकवर येतो. जो नेत्र दृक होता तो दृक राहत नाही, तो होतो दृश्य. यासाठी विवेक पाहिजे. त्याच्यासाठी कुठलाही उपाय जगामध्ये नाहीये. म्हणून इथे दोन शब्दांच्या पुढे विवेक वापरलेला आहे. विवेक. विवेक असेल तरच नेत्र या दृकला दृश्य करता येत. त्यासाठी रूप हे दृश्य सोडावं लागेल. आता रूप हे दृश्य सोडल्याशिवाय नेत्र या दृकवर येता येत नाही आणि नेत्र या दृकला दृश्य करता येत नाही. जेव्हा नेत्र हे दृश्य होईल तेव्हा कोणीतरी दृक पाहिजे. म्हणून तेव्हा जो दृक असतो त्याला मन असं म्हणतात. आणि मन हा दृक झाला किंवा मन जेव्हा दृक असतं तेव्हा दृश्य मात्र नेत्र होतं, जे पूर्वी दृश्य होतं नाही, दृक होतं. जेव्हा मन दृक होतं तेव्हा नेत्र दृश्य होतं. पूर्वी तेच नेत्र दृक होतं. मग एकच नेत्र कधी दृश्य आणि कधी दृक होत आहे. म्हणजे नेत्र काय आहे? नेत्र चांगलं आहे का वाईट आहे? नेत्र हे लबाड आहे. काय? जे एका वेळी एक रूप दुसऱ्या वेळी दुसरं रूप, असा मनुष्य आपल्याला आवडेल का? एखाद्या मनुष्याने आपल्याला घरी बोलवलं आणि तो म्हटलं तू माझ्या घरी ये, तुला मी जेवण देणार आहे, आमच्या घरी स्वयंपाक वगैरे केलेला आहे, छान पुरणपोळी आहे. आपण गेलो त्याच्या घरी, बरोबर वेळेत पोचलो, आपण बसलो गप्पा मारत, तोही गप्पा मारत बसला. जेवणाची वेळ टळून गेली. आपण म्हटलं काय रे बाबा, किती वेळ झाला, काय म्हणजे अडचण आहे काय? तो म्हटलं काय? म्हटलं काय नाही, जेवायला आलो ना. तू म्हटलं तुला कोणी सांगितलं जेवायला? उलट तूच काल मला म्हटलं तर तुझ्या घरी जेवण, मी मला वाटलं तू मला नेहला आलायस, बोलवलं याने जेवायला. आपण त्याच्या घरी जेवायला गेलो आणि तो म्हणतो काय की मला वाटलं तू मला घ्यायला आलायस. असं जर मनुष्य असेल तर आवडेल का? म्हणजे काल असं बोलला एक्झॅक्ट त्याच्या विरुद्ध जर उद्या बोलला तर तो मनुष्य काय असतो? लबाड. म्हणून हा नेत्र काय आहे? लबाड आहे. नेत्रावर विश्वास ठेवू नका. नेत्र हे लबाड आहे. मग या नेत्र आहे ना, नाही आहे ना, ते तो मित्रच होता ना आपला, तो मित्रच होता पण लबाड निघाला. तसा हा डोळा चांगला आहे कधी? जेव्हा रूप बघतो तेव्हा. जेव्हा रूप पाहतो तेव्हा हा डोळा चांगला, कारण दृक होतो तो. पण जेव्हा आपण त्या डोळ्याला पाहतो तेव्हा मन दृक झाल्यामुळे हा डोळा दृश्य होतो, म्हणून हा लबाड आहे. कारण तो त्याची अवस्थाच बदलून टाकतो, उलटा होतो, कधी गडबड करतो. आणि जेव्हा आपण नेत्र पाहतो तेव्हा रूप या विषयात आपला रस राहत नाही. तुम्ही नेत्राला जर दृश्य केलं तर नेत्राला रूप पाहता नाही येत, आणि रूप पाहिलं तरी त्या रूपाशी त्याला घेणं देणंच राहत नाही. जेव्हा मन नेत्र पाहतं तेव्हा नेत्र रूप पाहतं पण पाहत नाही, आणि जरी पाहत असलं तरी त्यातला भेद त्याला दिसतच नाही. जेव्हा दृष्टी नेत्रावर जाते, मन जेव्हा नेत्राला पाहतं तेव्हा नेत्राने बाकीचं दिसतं, पण त्यातल्या भेदामध्ये रस संपलेला असतो. भेद, नानात्व, विविधता यामध्ये मन नावाच्या दृकला काही घेणं देणं राहत. कारण आता दृक कोण आहे? डोळ्याने जगत पाहायला लागलो तर जगामध्ये मजा वाटते. एकदम साधं गणित आहे. जेव्हा आपण डोळ्याने जगत पाहतो तेव्हा जगामध्ये फार मजा वाटते. पण मनाने जर आपण जगत पाहायला लागलो तर खरा दृक होत असतो मन, आणि नेत्र होत असतं दृश्य. आणि रूप काय होतं? मग रूप हे दृश्य राहतं पण आता सेकंडरी राहतं, ते म्हणजे दुय्यम दृश्य झाल्यामुळे त्याला किंमत राहते. म्हणून तुम्ही मनाने जगत पहा, मग तुम्हाला जगतामध्ये काही रस वाटायचा नाही. मनाकडून जगताकडे पाहायला लागलं की जगताचा रस कमी होऊन जातो. डोळ्याकडून म्हणजे डोळ्याने दिसेल तेच खरं असे मानणारे लोक जगामध्ये फार रमलेले असतात. डोळ्याने दिसेल तेच खरं, पण मनाने जे जाणतात ते मात्र, जे मनाने विचार करायला लागतात, म्हणजे मन आणि बुद्धी मनाने जे विचार करू लागतात, म्हणजे जगत पाहू लागतात, त्यांना मात्र जगाविषयी शंका यायला, जगामध्ये रस कमी होऊन जातो, अपमत. हे काय होतं? कारण की त्यावेळेस रूप जे आहे ते काय होत आहे? दुय्यम होत आहे. म्हणजे ते राहत नाहीये खरं पाहिलं तर. दुय्यम का म्हणायचं दिसतं म्हणून, पण खरं मात्र नेत्रच त्यावेळेस काय असतो? दृश्य असतो. हे जसं आहे, म्हणजे आता ही
3 ठिकाणं आहेत, रूप, नेत्र आणि मन. आता या रूप, नेत्र आणि मन या तिघांच्या संबंधाने जो आपण अभ्यास केला, तो अभ्यास फक्त या रूप या विषयालाच लागू होतो, नेत्र या विषयालाच लागू होतो असं नाही, तर तो बाकीच्यांनाही लागू होतो हे सांगण्यासाठी त्यांनी इथे श्रोत्र, त्वग, आदौ म्हणजे इत्यादी. श्रोत्र, त्वग किती राहिले मग? अजून 2 राहिले. कारण नेत्र झाला, नेत्र, श्रोत्र, त्वग, रसना आणि घ्राण. रसना आणि घ्राण इथे लिहिलेले नाहीत, पण ते आदौ या शब्दाने गुप्त आहेत, इत्यादी शब्दामध्ये ते आहेत. म्हणून या 5 ज्ञानेंद्रियांना घेतलेला आहे. योज्यता मिदम म्हणजे त्यांची योजना अशा प्रकारेच करावी. काय करावी? अशा प्रकारेच यांची सुद्धा योजना करावी. मग अशा प्रकारे म्हणल्यानंतर आपण कुठलाही विषय, कुठलाही अभ्यास आपण याप्रमाणेच करणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा आपण त्याचा विचार करणार आहोत. जेव्हा मी म्हणतो की डोळ्याने मी पाहिलं, तेव्हा डोळ्यानेच पाहिलं असं जेव्हा दृढ भाव असतो, तेव्हा डोळा कोण असतो? दृक्. मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. आता जेव्हा डोळा शाबूत नसतो, मन धड असतं, तेव्हा डोळ्याने पाहिलेलं नीट असतं. पण मन जर जागेवर नसेल, म्हणजे मनाचा सपोर्ट डोळ्याला नसेल, तर मात्र डोळ्याने पाहिलेलं काही खरं नसतं. म्हणजे मन हा विषयच एखाद्याने घेतला नाही, मनाला मान्यता दिली नाही, तर मात्र डोळ्याने पाहिलेलं काही खरं नसतं. कारण लोकांना मन हा विषय माहीत नाहीये. मन हा शब्द पण काही लोकांना माहीत नाही. म्हणजे भारतात माहीत आहे, कारण मन म्हणजे माइंड हे लोक काही मानतच नव्हते पूर्वी. आजही काही लोक मानतच नाहीत. मन हा काहीतरी अवयव आहे असं काही लोकांना मान्य नाही. कारण का? ते दिसत नाही ना मन. कारण लोकांची सवय असे, जे दिसतं डोळ्यांना तेच खरं मानतात. इतके लोक डोळ्याला दृक समजणारे. डोळ्याने जे दिसतं तेच खरं, म्हणजे यांची दृष्टी कुठे आहेत? म्हणजे यांनी डोळ्याला काय केलंय? जे डोळ्यानेच दिसतं त्यालाच खरं मानतात, त्याच्या पलीकडे काही खरं मानत नाही. त्यांचा विषय कुठे आहे? डोळा हा दृक आणि रूप हे दृश्य, इथे ते आहेत. आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक बसतात. 99% लोक ह्याच्यात बसतात. मग जसं डोळ्याचं आहे तसं श्रोत्र, कानाने. मी कानाने ऐकलं, बस कानाने ऐकलं तेच खरं, हे जेवढे समजतात ते कुठे आहेत? हे सुद्धा इथेच आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी दृक कोण आहे? कान. श्रोत्र हे त्यांच्यासाठी दृक आहे. आणि शब्द, ऐकलेला शब्द हा त्यांच्यासाठी, ऐकलेला ध्वनी हा त्यांच्यासाठी दृश्य आहे. त्वचेला जेवढा स्पर्श होतो तोच खरा, असं जे समजतात त्यांच्यासाठी त्वक हे दृक आहे. आणि स्पर्श, ज्याला स्पर्श होतो तेवढंच दृश्य आहे. हे सत्यत्व आहे. हे ते सगळे सत्यत्व आहे. हे असं आहे, नाही असं नाही, आहे. पण इथेच रमल्यामुळे त्याच्या मागे त्यांना आत जाता येत नाही, कारण त्यांचा विवेक तिथे होऊ शकत नाही. म्हणून तसंच जेवढं खातो तेच खरं, रसनेला जे गोड वाटेल तेच खरं, घ्राणेंद्रियाला जेवढा गंध येईल तोच खरा. मग घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय हे दृक होतात आणि सुगंध, दुर्गंध आणि रस म्हणजे चव कुठली ही त्यांच्यासाठी दृश्य होते. अशा रीतीने पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे ज्या 5 विषयांना आपण पाहतो, तर पंच ज्ञानेंद्रिये हे दृक होतात आणि 5 विषय हे दृश्य होतात. परंतु याच्या आतमध्ये असलेलं मन, ह्या मनाचा जेव्हा आपण विवेक करतो, मनाचा विवेक हा फार अवघड आहे. मनाचा विवेक म्हणजे काय? आता ज्या पदार्थाचा विवेक करायचा आहे तो पदार्थ आधी मान्य करावा लागतो. विवेक करण्यासाठी 2 पदार्थ लागतात. एक पदार्थाचा विवेक होणार नाही. विवेक या शब्दामध्ये 2 पदार्थ असतात. त्यातला एक सार असतो, एक असार असतो. एक बरोबर असतो, एक चुकीचा असतो. एक चांगला असतो, एक वाईट असतो. एक धर्मवान असतो, एक अधर्मवान असतो. एक पापरूप असतो, एक पुण्यरूप असतो. एक नित्य असतो, एक अनित्य असतो. यालाच विवेक असं म्हणतात. विवेक करायचा असेल तर त्याच्यामध्ये द्वंद्व असावं लागतं. ज्याला दृश्य आणि दृक या 2 शब्दांचा विवेक करायचा आहे, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा रूप
शब्द, स्पर्श, गंध, रस आणि यांना जाणणारा जो दृक आहे तो नेत्र, श्रोत्र, त्वग, रसना आणि घ्राण या दोघांमध्ये विवेक करणं गरजेचं. या दोघांमध्ये विवेक करायला सुरुवात झाली की हळूहळू 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 एक वेळ अशी येते की त्याला हे लक्षात येतं की अरे जसं एकच डोळा आहे पण अनेक रूप आहेत. काय त्याला काय लक्षात यायला लागतं, एकच डोळा आहे परंतु अनेक रूप आहेत, अनेक भेद आहे, त्याच्यामध्ये नानात्व आहे, विविधता आहे. याच्यामुळे होतं काय की पुढे जाऊन त्याला डोळ्यामध्ये असलेला भेद, डोळ्यामध्ये असलेले विविधत्व, नानात्व लक्षात यायला लागतं. आणि जेव्हा त्याला डोळ्यामधलं म्हणजे नेत्रामधलं विविधता, भेद लक्षात यायला लागतो तेव्हा त्याला असं जाणवायला लागतं की अरे जेव्हा आपण या डोळ्यातला, नेत्रामधला भेद जाणतोय त्या अर्थी हा डोळा काही दृक नाहीये, त्याला आपण जाणतोय म्हणजे तो दृश्य या वर्गातला आहे. म्हणून डोळ्यावर त्याची दृष्टी केल्यामुळे, डोळा दृश्य ठरल्यामुळे म्हणजे नेत्र दृश्य ठरल्यामुळे, श्रोत्र दृश्य ठरल्यामुळे, त्वग, रसना आणि घ्राण हे दृश्य ठरल्यामुळे त्यांना जाणणारा कोणीतरी आहे आणि तो जो दृक आहे त्याला आपण मन असं म्हणतो. हे त्याला लक्षात यायला लागतं आणि त्याला मनाची स्थिती मान्य होते किंवा मन तो मान्य करायला, तोपर्यंत त्याला मन मान्य होत नाही. बाह्य विषयांना म्हणजे रूप, शब्द, स्पर्श, रस, गंध या विषयांनाच सत्य समजून त्यामध्ये जो रमलेला असतो त्याला मात्र या मन नावाच्या दृकपर्यंत जाताच येत नाही, जाऊच शकत नाही तो. म्हणून शास्त्रामध्ये एक रीत आहे की तुम्ही या विषयांमधून बाजूला व्हा, तुम्ही विषय भोगामध्ये रमू नका. का सांगितलंय असं? तुम्ही जर विषय भोगामध्ये रमणार नाही तर आपोआपच तुम्हाला मन लक्षात यायला लागेल. कळत नकळतपणे जो विषयांपासून परांगमुख होतो, विषयांपासून जो परांगमुख होतो तो इकडे मागे असलेल्या मनाची जाणीव करू शकतो, त्या मनाचं अस्तित्व त्याला मान्य होऊ शकतं. तेव्हा त्याला हे लक्षात येतं की हे जे मन आहे हे मन दृक आहे, हे मन काय आहे आणि त्याच्या पुढे असलेले श्रोत्र, त्वग आणि हे जे बाकीचे इंद्रिय आहेत हे काय आहेत, हे दृश्य आहे. आता मन जेव्हा दृक ठरतं तेव्हा मनाकडून विचार करणं गरजेचं आहे. आपण कशाकडून विचार करावा? मनाकडून विचार करा. आता मनाकडून जेव्हा तुम्ही विचार करू लागले, आता मन म्हटल्यानंतर फक्त मनच म्हणावं काय नाही, मन म्हटल्यानंतर अतिंद्रिय म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण हे सगळे घ्यायचे त्यामुळे. पण एका शब्दाने मन. मग मन जे आहे हे मन काय करतं? मनाचं धर्म काय आहेत? संकल्प, विकल्प. या ठिकाणी मनाला सुद्धा भेद आहे ते सांगितलेलंच आहे, परंतु सध्या त्याच्या पुढचा अभ्यास नसल्यामुळे आपण तिथून खाली अभ्यास करूया. मनाकडून जेव्हा आपण इंद्रियाकडे म्हणजे नेत्र इंद्रियाकडे पाहतो तेव्हा तुम्ही कधी मनाकडून नेत्र इंद्रियाकडे पाहिलंय का? मनाकडून नेत्र इंद्रियाकडे पाहिलंय काय? आपल्याला लगेच असं पाहिलंय का असं म्हटलं की डोळ्याने जसं रूप पाहतो तसं वाटतं. पाहणे या शब्दाचा अर्थ जाणणे असा आहे. म्हणजे पाहण्याच्या ऐवजी मी असं म्हणतो, तुम्ही मनाने कधी डोळा जाणलाय काय? मनाने डोळा जाणला आहे काय? मनाने रसना जाणलेली आहे काय? रसनेने जसं तुम्ही चव जाणता तसं मनाने रसना जाणली आहे काय? जिभेला चव कळते, रसना इंद्रियाला काय कळते? चव कळते. कुठला रस आहे, तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, खारट आहे हे कळतं. मनाला रसना कळते, रसनेला चव कळते. जोपर्यंत चवीमध्ये अडकलोय तोपर्यंत मनाला रसना कळत नाही. म्हणून चवीचं खाऊ नका. चवीचं खाणं म्हणजे रसना इंद्रियाला पटेल ते खाणं म्हणजे पाप आहे. का? कारण मन लक्षात येत नाही त्याच्यामुळे. तुम्ही रसना सोडा, नाही रसनेच्या पुढे असलेले विषय, चव, गोड, आंबट, खारट, तिखट अशा प्रकारे असलेले असंख्य चव, या चवीवरचं लक्ष काढून टाका. मग काय होईल? आपोआपच तुम्हाला रसना कळेल. कोणामुळे? मनाने कळेल. आता मनाने रसना कळत नाही. का नाही कळत? त्याला कारण हे आहे, इंद्रिय रुची सारखी पाक करीती निके ते पापिये पातके सेविती जाम.
ते पापी आहे, ती पापी लोक आहेत। याचा अर्थ काय झाला, जे कोणी इंद्रियांना दृक समजतात ते पापी आहेत, इंद्रियांना दृक समजणारे सगळे पापीच आहेत। इथे ज्ञानदेवांनी फक्त इंद्रिय कुठलं, रसना इंद्रिय घेतलं, त्याचा विषय तो निराळा आहे, परंतु त्या ओळीवरून आपल्याला हे लक्षात येतं की जो कोणी इंद्रियांना दृक समजतो तो पापी आहे। आणि मग त्या इंद्रियांद्वारे, मग ते रसना असो, श्रोत्र असो, नेत्र असो, त्या इंद्रियांद्वारे सेवन करणारा प्रत्येक विषय हा पाप आहे। म्हणून इंद्रियांद्वारे विषयन भोग होणे, इंद्रियांद्वारे विषयांचा भोग होणे आणि इंद्रियांना दृक समजणे हेच पाप। जिथपर्यंत तुम्ही इंद्रियांद्वारे विषय भोगता तिथपर्यंत पाप होणार, तिथपर्यंत पुनरावृत्ती दृढ आहे। आता इंद्रिय रुचीसारखे म्हटल्यानंतर या रुची या शब्दामध्ये काय येतं अर्थ, एक वाच्याचा सरळ सरळ असा आहे की इंद्रियाला जे आवडेल ते, आणि थोडा सूक्ष्म विचार करावा लागलो तर असं लक्षात येतं इंद्रियाला दृक समजून, इंद्रिय रुचीसारखे म्हणजे इंद्रियाला दृक समजून। रुची या शब्दाने या ठिकाणी व्यावहारिक रीतीने अर्थ घेतला तर इंद्रियाला आवडणार, आणि लक्षार्थाने विचार करू लागलो तर इंद्रियाला दृक समजून, कारण इंद्रियाला दृक समजल्याशिवाय त्याच्यात रुचीच निर्माण होत। इंद्रियाला जर दृश्य ठरवलं तर त्याच्यात रुची एवढी राहत नाही। एखादा पदार्थ दृश्य आहे म्हणजे दिसण्यापुरता आहे हे जर लक्षात आलं तर त्याच्यामध्ये रस राहत नाही। उदाहरणार्थ, चित्रपटाच्या पटावर 50 प्रकारचे आईस्क्रीम ठेवलेले आहेत, कोण खाईल? विविध, पण ते चित्रपटाच्या पटावर आहेत, किती लोक खातील? खाणार नाहीत। का? दृश्य आहेत पण दृश्य नाही आहेत पण नाहीत हे कळतं, त्या काही खऱ्या नाहीत हे तेव्हा लक्षात आलं, तिथे विवेक झालेला असतो। त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला नेत्र, श्रोत्र, रसना या इंद्रियामधलं दृकपण लक्षात येतं तेव्हा हे जगातले सगळे विषय आपल्याला त्या चित्रपटामध्ये असलेल्या आईस्क्रीम सारखे भासू लागतात। म्हणजे तो चित्रपट पाहताना आईस्क्रीमची मजा येते, बरं वाटतं, वा 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 काय किती चांगले चांगले आईस्क्रीम, पण त्याने पोट नाही भरत, त्याच्यामध्ये काही रस नसतो। रस असतो पण नसतो। तसं जेव्हा नेत्र इंद्रिय किंवा श्रोत्र इंद्रिय, रसना इंद्रिय हे दृक होतात तेव्हा जगतामध्ये रस राहतो, पण जेव्हा नेत्र इंद्रिय, त्वग इंद्रिय, रसना इंद्रिय हे दृश्य होतात आणि मन हे दृक होतं तेव्हा मात्र या विषयांमध्ये रस राहतो। रस असतो पण नसतो। म्हणजे तो जिलेबी खातो पण त्याच्यात रस नसतो, खातो ना पण खात नाही, खाऊन खात नाही, मग रस घेतो पण घेत नाही। का? त्याला कळलेलं असतं की नेत्र, श्रोत्र, त्वग, रसना, घ्राण या इंद्रियांद्वारे जे रस घेतले जातात, जे विषय भोगले जातात, वास्तविक ह्या इंद्रियाला मिळतच नाही, म्हणून त्याच्यामध्ये तो यांना दृक धरतच नाही, तो मनाला, कारण मनाला त्याचा भोग होतो। म्हणजे जिलेबी खाल्ली तर रसना इंद्रियाला बरं नाही वाटत, मनाला बरं वाटावं, म्हणजे मन दृक हे कळतं। इथे शेवट नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल बरं झालं मनाने खायचंय आपल्याला, मनापासून खा, इथे शेवट नाही, पण हा अभ्यास इथपर्यंत आहे म्हणून ते सांगतो। जेव्हा तुम्ही मनापासून जिलेबी खाल तेव्हा रसना इंद्रियाला त्याची चव नाही कळत, पण जेव्हा जिभेपासून खाता, रसनेपासून खाता तेव्हा मनाला कळत नाही, मन वजा होतं। एकच विषय सुरू आहे, विषय दोन नाही, विषय एकच, जिलेबी खाणे, पण एक मनुष्य जिभेने खातो आणि एक मनापासून खातो। जो मनापासून खातो त्याला कदाचित जिलेबीमध्ये कमी अधिक गोडपणा चालतो, पण जो जिभेपासून खातो त्याला थोडी जरी गोड झाली तर ते गोड झाली जास्त, कारण त्याला रसना इंद्रियाशी घेणं नाही। आता मी एवढ्या वर्ष चहा पिलोय, किती वर्ष पिलो असेल अंदाजे? कमीत कमी 10,000 वेळा चहा पिलोय मी, कमीत कमी, म्हणजे अंदाजे 30 वर्ष मी चहा पिलो असं धरा, आणि दिवसाला 1 चहा पिलो धरा, किती झाले? वर्षामध्ये 300 चहा झाले कमीत कमी, 300 गुणिले 30 किती झाले? 9,000, आणि 1,000 वाढीव धरा, कधी कधी 2दा पिलो,
कमीत कमी 10,000 वेळा मी चहा पिलोय. 10,000 वेळामध्ये बरेच वेळा लोक म्हणतात चहा चांगला झालाय, चहा वाईट झाला. मला आजपर्यंत कळलेलं नाही चांगला आणि वाईट कसा असतो. मी खरं ते सांगतोय. बऱ्याच वेळा लोक म्हणतात नाही जरा बुकणी जास्त झाली, बुकणी जरा कमी झाली, दूध जरा जास्त झालंय, दूध जरा कमी झालंय, साखर जास्त झाली, साखर कमी झाली. मला एवढं काही लक्षातच येत नाही ते. मी बऱ्याच दिवस याचा विचार करत होतो की असं का होतंय. म्हणजे चहा पितो आणि मी आपलं अर्धा चहा पितो आणि शेजारचा म्हणतो काय मस्त झाला चहा, मग त्याला मला हो म्हणावं लागतं. बऱ्याच वेळा लक्षातच येत नाही की चहा चांगला झालाय का वाईट झालाय, कसं कळलं त्याला. मग नंतर मला अभ्यासात लक्षात आलं की त्याचं रसना इंद्रिय फार पॉवरफुल आहे. काहींना वास इतका परफेक्ट येतो, त्यांना सांगावं लागतं अरे दुर्गंधी येते, मग म्हणतो हो येते बरं का. कारण त्यांची इंद्रिय इतकी पक्के असतात, इंद्रियावर त्यांचा दृकपणा असतो. दृक ते इंद्रियाला ठरवून बसले असतात पक्के, मनाशी त्यांचा एवढा संबंध नसतो. आणि म्हणून ते इंद्रिय ज्याच्यावर आपली दृष्टी पक्की आहे ती चांगले काम करतात. जसं एखाद्या नोकरावर जर आपण कायम लक्ष ठेवून राहिलो तर काय होईल, तो नोकर नीट काम करतो, बरोबर का नाही. पण एखाद्या नोकरावर लक्ष ठेवलं नाही तर तो काय चाल ढकल करतो. अगदी तसंच आहे. जेव्हा इंद्रियावर लक्ष राहतं तेव्हा इंद्रिय सगळे मस्त काम करतात. म्हणून संसार एकदम मस्त करणारे लोक इंद्रियावर आहेत. ज्यांचा संसार मस्त सुरू आहे त्यांचं लक्ष कुठे आहे, ते कुठे आहेत, इंद्रियावर आहेत. आणि ज्यांचा संसार कसा तरी आहे, आता फेल गेलेले लोक निराळी, ते संसारातच असून फेल जातात हे फारच विचित्र आहे. त्यांचं काही खरं नाही. ते असतात संसारातच पण ते एकदमच बुद्धू असल्यामुळे फेल जातात. त्यांचा विषय नाही सांगत आहे, कारण त्या कॅटेगरीचा आपला विचार नाही करत, सध्या जनरल विचार करतो. तर जेव्हा नेत्र, श्रोत्र, त्वग, रसना, घ्राण या इंद्रियावर कोणी असतो म्हणजे त्याला तो दुःख समजतो, तेव्हा मात्र 5 विषय फार व्यवस्थित भोगता येतात, मस्त भोगता येतात. आणि पापाची राशी मस्त वाढवता येते. आणि अशी जगाची सगळ्यांची वाढताना दिसते. पण जो कोणी यांचा विवेक करेल त्याला हे लक्षात येईल की बाबा रे जिलेबी मनापासून खा. आता तो जिलेबी खातो पण रसना इंद्रियाला तो काय करतो, दृश्य ठरवून खातो. म्हणजे रसना इंद्रिय दृश्य, जिलेबी सुद्धा दृश्य, जिलेबी दृश्य, रसना इंद्रिय दृश्य, मग दृक कोण, मन, मनापासून खाऊ लागला. म्हणून मग मनापासून खाण्यामध्ये आणि रसनेपासून खाण्यामध्ये फरक आहे. हा फरक विवेक जागृत झाल्यावर लक्षात यायला लागतो. रसनेमध्ये आणि मनामध्ये जिलेबी खाण्यामधला जो फरक आहे हा काय आहे हे विवेकाने जागृत व्हायला लागतं. कारण एखादा म्हटला मी मनापासून जेवतोय म्हणजे तो मनापासून जेवतो असं नसतं, तो रसनेपासून जेवत असतो. पण तो म्हणताना मनापासून जेवतोय असं म्हणतो, अलग लक्षात. म्हणून एखादा म्हटला मी मनापासून विषय भोगतोय याचा अर्थ तो मनापासून भोगत असतो असं नाही, तो इंद्रियापासून भोगत असतो. इंद्रियांची तळमळ विषयांसाठी आणि त्या इंद्रियांनाच किंमत देणारे सगळे जीव हे इंद्रियांना दृक ठरवलेले असतात. म्हणून इंद्रियांना दृक ठरवणं आणि मनाला दृक ठरवणं यासाठी विवेक पाहिजे. तुम्ही मनाला दृक ठरवायचं असेल तर पहिल्यांदा श्रोत्र, त्वग या इंद्रियांना काय ठरवा, दृश्य ठरवा. हे दृश्य ठरवा म्हणजे तो दृक होईल. कारण रूप या विषयाला, रस या विषयाला कधीही दृक होता येत नाही. म्हणून दृक होण्यासाठी कोण आहे, त्याच्या आतमध्ये असलेलं मन हे एकमेव दृक आहे. दृक फक्त मनच होऊ शकतं, रूप होऊ शकत नाही. मध्ये नेत्र आहे, नेत्र मध्ये आहे, समोर दृश्य आहे म्हणजे रूप आहे, आणि आतमध्ये मन आहे. कायम विषय हा फक्त दृक आणि दृश्यामध्ये चालतो. कायम कशामध्ये चालतो, दृक आणि दृश्यामध्ये चालतो. एखाद्या स्त्रीची दृष्टी स्वतःच्या मुलावर असेल आणि त्याच वेळेस शेजारचा मुलगा आला तर त्यालाही ती खायला भरवते, पण दृष्टी कुठे असते. आता या ठिकाणी हे लक्षात येतं की जेव्हा स्वतःचाच मुलगा होता तेव्हा ती स्त्री म्हणजे दृक आहे आणि तो मुलगा म्हणजे दृश्य आहे. आता जेव्हा दुसऱ्याचं मूल येतं तेव्हा
ते मूल सुद्धा दृश्यच आहे, पण आता ते काय दुय्यम आहे. ते दुय्यम आहे, त्यालाही ती खायला देते, त्याच्याशी ती बोलते, त्यालाही गोंजारते, पण नाही गोंजारत, पण नाही खायला देत, पण नाही प्रेमाने बोलत. आणि स्वतःच्या मुलाशी मात्र प्रेमाने बोलते, खायला देते, सगळा जीव त्याच्यामध्ये गुंतून राहतो. हा फरक आहे. जेव्हा मन हे दृक आहे हे लक्षात येतं तेव्हा सुद्धा असंच होतं. जेव्हा मन हे दृक होतं तेव्हा नेत्र, श्रोत्र, त्वग, रसना आणि घ्राण हे स्वतःच्या मुलाप्रमाणे होतात. त्यांच्यावर दृष्टी जाते आणि विषयांवर दुय्यमपणा येतो. इंद्रियावर दृष्टी राहते, कारण इंद्रिय दृश्य होतात प्रमुख. कारण विवेकाने मन दृक ठरवल्यानंतर रूप काही नाहीसं होत नाही. कारण काही लोकांना असं वाटू शकतं की श्रोत्र, त्वग हे दृश्य ठरले की मग रूप गायब व्हायला पाहिजे किंवा एकदम दृक व्हायला पाहिजे. आता ते दृक होऊच शकत नाही आणि गायबही होऊ शकत नाही. मग त्यांना कुठल्या वर्गात बसवावं? म्हणून ते दुय्यम या वर्गात टाकून द्या, दुसऱ्याच्या मुलासारखे. मग दुसऱ्याच्या मुलाविषयी काय कौतुक असतं, मग तसं रूप हे पाहिलं काय नाही पाहिलं काय काही फरक नाही पडत. मग त्याच्यासमोर अमेरिका नावाचा देश ठेवा, नाहीतर त्याच्यासमोर आफ्रिका नावाचा देश ठेवा, त्याला काही कौतुक राहत नाही. अमेरिका काय ना आफ्रिका काय, बरोबर नाही? म्हणजे त्याच्यासमोर एकदम डोंगरदऱ्याचं चांगलं निसर्ग दृश्य ठेवा किंवा शहरातलं एकदम चांगल्या झगमगाट ठेवा, त्याला काही विशेष वाटत नाही. पण तुम्हाला वाटतंय ना, काही काही लोकांना बघा शहरात फार मजा वाटते आणि काही काहींना खेड्यात बरं वाटतं. असं का होतं? कारण त्यांचं लक्ष कुठं आहे? इंद्रिय दृक आहे त्यांच्यासाठी. ज्याला शहरात बरं वाटतंय त्याच्यासाठी सुद्धा इंद्रिय दृक आहे, आणि ज्याला खेड्यात बरं वाटतंय त्याच्यासाठी सुद्धा इंद्रिय दृक आहे. पण ज्याला शहरात असू दे नाही तर खेड्यात असू दे, दोन्हीकडे समानता असली पक्की तर त्यासाठी इंद्रिय दृक नाही आहेत. आणि तुम्ही तसे आहात असं समजू नका. काही लगेच खोड असते, महाराज हा मी आहे, हा मी आहे तिसरा. बऱ्याच वेळा आपण शास्त्र वाचताना सुद्धा असं होतं, बरोबर चांगलं आलं ना हा मी, आणि वाईट काय तर नाही हा मी नाहीये, हे दुसऱ्यासाठी, असं बऱ्याच वेळा होतं. तसं तिसऱ्या वर्गातले तुम्हीच आता असं काही समजू नका, तसे व्हा हे मात्र नाही. असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण भ्रमाने राहू नका तसे. आणि तुम्हाला जर परीक्षा घ्यायची असेल तर माझ्याकडे या. मग तुम्ही अभ्यास आहे ना माझा, अनुभवातून गेलेला असल्यामुळे अनंत जन्मांचा अभ्यास माझ्या बोलण्यात आहे. हे काय हे निमित्त आहे माझ्या बोलण्यात. दृग्दृश्य ग्रंथ हा माझ्या बोलण्यासाठी निमित्त आहे. उपादान माझं निराळ आहे. जनात किंवा वनात दोन्ही ठिकाणी समानता जर वाटली तर आपल्यासाठी दृक मन आहे. काय आहे? मन. आणि जनात बरं वाटतंय वनात त्रास होतो, किंवा वनात बरं वाटतंय जनात त्रास होतो. तुम्हाला नाही असं कसं काय? जास्तीत जास्त लोकांना जनात बरं वाटतं, कमी लोकांना वनात बरं वाटतं. पण ज्यांना वनात बरं वाटतंय पण जनात त्रास होतोय ते लोक सुद्धा मूर्खच आहेत. कशामुळे? कारण त्यांच्यासाठी दृक इंद्रियच आहेत. असं होऊ नये. आपल्यासाठी दृक काय असावं? आपल्यासाठी दृक मन व्हावं, आणि मन दृक करण्यासाठी आपल्याला इंद्रियांना दृश्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा इंद्रियांचा अंधमांद्य पटेत्वेषु नेत्र धर्मेषु च एकदा, एकाच नेत्र इंद्रियावर अनेकत्व भेद असल्यामुळे त्या नेत्र इंद्रियाकडे आपण दृश्य म्हणून पाहायला शिकलं पाहिजे. जसं आपण मागील वेळेस रूप या विषयावर भेद असल्यामुळे, नानात्व विविधत्व असल्यामुळे त्याचा आपण विवेक करून त्याला दृश्य ठरवून या ठिकाणी नेत्र या दृकला सुद्धा दृश्य ठरवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्यासाठी जे काही आपलं शरीरामधलं उपयोगाला येतंय त्यालाच आपण विवेक म्हणतो. विवेक म्हणजे दृक आणि दृश्य यांची विल्हेवाट लावणे, त्यांचा योग्य निर्णय लावणे, याला म्हणतात दृक दृश्य विवेक. तर नेत्र हा दृक राहू नये. नेत्र, श्रोत्र, त्वग, घ्राण, रसना हे सर्व दृश्य व्हावे. आणि ते दृश्य करायचे असतील तर मन दृक व्हायला लागेल. मन दृक करा म्हणजे हे दृश्य होतील, किंवा यांना दृश्य करा म्हणजे मन दृक होईल. कारण रूपाला दृक होण्याचा
अधिकार नाही. मग हे करण्यासाठी एकदम आतून बाहेरचं विषय बदलणं फार अवघड जातं. म्हणून पहिल्यांदा रूप नावाच्या दृश्यावरून नेत्र नावाच्या इंद्रियाला हलवा, त्याच्यात रमू नका. पण नेत्र तर काय, डोळे उघडले म्हणजे रूप दिसणारच. डोळे उघडले की रूप दिसतं, कान उघडले की शब्द ऐकू येतात. नाही म्हटलं तरी तिकडे जाणाऱ्या गाड्यांचा आवाज मला ऐकू येतोच. मी किती नाही म्हटलो तरी सुद्धा ऐकू येतोच. म्हणजे इंद्रिये उघडली की त्यांच्या पुढे असलेले विषय त्यांना भोगावेच लागतात, ते भोगतातच. मग त्याच्यामध्ये आपण काही बदल नाही करू शकत आहे. म्हणून काही नाही सांगितलं निग्रह करा, म्हणजे करा बंद करा दरवाजे. काय करा, डोळे बंद. पण डोळे हा बंद करतो, मग रूप त्याला दिसायचं बंद होतात, पण अंधार दिसायला लागतो, म्हणजे अंधाराचं रूप दिसतं. म्हणजे रूप दिसणं बंद होतच नाही. याला पद्धत ही जी आहे ही मुळातच चुकीची. अशा प्रकारे निग्रह करणं जे शास्त्रात किंवा धर्मशास्त्रामध्ये मांडलेलं आहे ते गरजेचं नाही असं नाही, ते गरजेचं आहे. पण वेदांताचा जेव्हा तुम्ही विचार करू लागता तेव्हा मात्र त्याचा उपयोग नाही. कारण वेदांतामध्ये अशा प्रकारे निग्रह नाही आहे. वेदांतामध्ये विवेकाने निग्रह आहे. वेदांतामध्ये निग्रहच आहे, पण वेदांताचा निग्रह आणि धर्मशास्त्रात निग्रह यात फरक आहे. वेदांतामध्ये जो निग्रह केला जातो तो विवेकाने होतो. जेव्हा तुम्ही रूप आणि नेत्र यांच्यामध्ये विवेक कराल, जेव्हा तुम्ही नेत्र आणि मन यांच्यामध्ये विवेक कराल, तेव्हा आपोआपच रूप नावाच्या विषयामध्ये काहीच रस राहत नाही. म्हणजे रूप, रस, गंध हे जे विषय आहेत या विषयांमध्ये काही राम राहत नाही. कारण मन हे दृक केलं म्हणून मनाचा संकल्प आणि विकल्प लक्षात घ्या. मनाच्या संकल्पावर विकल्पावर दृष्टी गेल्याशिवाय नेत्र दृश्य होत नाही. कसं करायचं, तर बाहेरून आतमध्ये जाणं बरं कठीण आहे. नाही, आतमध्ये बघा. पहिल्यांदा लक्ष कुठे द्या, मनावर लक्ष द्या. तुम्ही जर मनावर लक्ष द्याल तर मात्र तुम्हाला मनावर लक्ष दिल्यानेच मन दृक होतं. का? कारण जेव्हा तुम्ही मनावर लक्ष देता तेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की मनाच्या पुढे जो विषय तो लक्षात येतो आणि मनात काय चाललंय हे लक्षात येतं. दोन गोष्टी लक्षात. डोळ्यावर लक्ष दिलं की माझ्या डोळ्याने कमी दिसतंय हे लक्षात येतं आणि जे दिसतंय ते लक्षात येतं. डोळ्यावर लक्ष ठेवलं की दिसणारे पदार्थ दिसतात आणि कमी दिसतंय का अधिक दिसतंय हे लक्षात येतं. म्हणजे डोळाही कळतो आणि रूपही कळतं. हे डोळ्यावर आल्यावर होतं. तसंच जेव्हा तुम्ही मनावर याल, मनाचा विवेक करू लागाल, तेव्हा मनामधले संकल्प विकल्पही लक्षात येतात आणि या मनाच्या पुढे असलेले नेत्र आणि बाकीचे जे इंद्रिय आहेत ते सुद्धा लक्षात येतात. आणि ते लक्षात आले की त्यांच्यामधले भेदही लक्षात येतात आणि त्या भेदाच्या पुढे असलेले, या इंद्रियांच्या पुढे असलेले विषयही लक्षात येतात. असा तिहेरी फायदा आहे. म्हणून तुम्ही काय करावं, जर तुम्हाला विषयांपासून जन्ममरणाचा फेरा हे फल नको असेल तर आत आत जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी विवेक पाहिजे. विवेकाच्या द्वारे मनावर या, मनाने मनाचे संकल्प विकल्प आणि त्याच्या पुढे असलेले इंद्रिय, त्या इंद्रियांचे भेद, त्याच्या पुढे असलेले रूप नावाचे विषय, त्यांच्यामध्ये असलेले भेद यांचा विचार करू लागा. जेव्हा तुम्ही हा विचार कराल, जेव्हा हा विचार तुम्ही करत 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 राहाल, तेव्हा मनाचं दृक हे पद तुम्हाला लक्षात येईल आणि असं पद लक्षात आलं की आपलं फार मोठं काम झालेलं आहे. मग तिथून पुढे आपल्याला मागे जायचं आहे, पण त्याच्या आधी आपला बराच विषय सविस्तरपणे आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणून पुढील वेळेस कदाचित पुन्हा आपण मन म्हणजे दुसऱ्या चरणाचाच अभ्यास करणार आहोत की मन या मनाच्या विषयाने, मनाच्या संकल्प विकल्पाचा विचार केल्याने, मनाच्या पुढे असलेल्या इंद्रियांचा विचार केल्याने कसं मन दृक ठरतं आणि कसं मग नेत्र इंद्रियाने हे दृश्य ठरतात आणि त्याच्या पुढचे विषय कसे दुय्यम दृश्य ठरतात याचा अभ्यास आपण करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान